ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तळागाळामध्ये सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं काम केलं, त्याच महाराजांना अद्याप न्याय मिळत नाहीये। राहुरी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली आणि या घटनेला आज पूर्ण 1 वर्ष झालंय। या घटनेमधील आरोपींवरती अद्याप कारवाई झाली नाहीये, ही मोठी खेदाची बाब आहे। बुधवार 26 मार्च हा दिवस राहुरी तालुक्यासाठी काळा दिवस ठरलाय। या दिवशी राहुरी शहरामधील बुवासिंद बाबा तालीम इथे अज्ञात समाज कंटकानं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला काळं फासून विटंबना केल्याची घटना उघडकीस आली होती। घटनेनंतर शिवप्रेमींच्या भावना तीव्र होऊन मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता। संतप्त झालेल्या जमावानं काही प्रमाणात दगडफेक करत राहुरी शहर बंद करून रास्ता रोको आंदोलन केलं होतं। दरम्यान पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात लोकांवरती गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आमरण उपोषण केलं होतं। अनेक संघटनांच्या वतीनं आंदोलने करण्यात आली। पोलीस पथकाकडनं तपास दरम्यान शेकडो नागरिकांची चौकशी आणि जबाब नोंदवण्यात आले। या घटनेला आज पूर्ण 1 वर्ष झालंय। अद्याप आरोपी निष्पन्न करण्यात आले नाहीयेत। पोलीस प्रशासनावरती राजकीय दबाव असल्याचं बोललं जात आहे। आरोपी कोण आहेत हे सर्वांना माहिती आहे, परंतु राजकीय दबावामुळे कारवाई होत नाहीये असा आरोप अनेक कार्यकर्त्यांनी केलाय। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजामधील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी रक्ताचं पाणी केलं, त्या महाराजांना अद्याप न्याय मिळाला नाहीये, ही राहुरीकरांसाठी शरमेची बाब आहे। राहुरी येथील रावसाहेब मसे यांनी नुकताच औरंगाबाद येथील उच्च न्यायालयामध्ये या घटनेबाबत याचिका दाखल केली आहे। यामध्ये अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी, राहुरी येथील तत्कालीन तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षक यांना पार्टी करण्यात आलाय। कमीत कमी न्यायालयाच्या माध्यमामधून तरी छत्रपती शिवाजी महाराजांना न्याय मिळेल का याचीच चर्चा तालुक्यात सुरू आहे। मनोज साळवे, C24 तास, राहुरी। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।